अमरावतीला 25 नवीन एसटी बसेस, रवी राणांकडून नवीन बसेसचा शुभारंभ. रवी राणांनी एसटी बस चालून केला शुभारंभ. रिक्षा टॅक्सी चालकांना मराठीसाठी 1 वर्षाची मुदतवाढ. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून मुदतवाढ. 1 वर्षाच्या मुदतवाढीवरून शिवसेनेत नाराजी नाट्य. सूत्रांची माहिती. माणगाव बायपास पूर्ततेसाठी नवी डेडलाईन. बायपास पूर्ण होण्यास फेब्रुवारी उजाडणार. रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले यांची माहिती. गणेशोत्सव 2026 करता कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी टोल माफी लवकरात लवकर जाहीर करावी अशी मागणी आमदार अजय चौधरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. बेलाच्या पानावर अवतरले शंभू महादेव. कराडचे कलाकार शेतीमित्र संदीप डाकवे यांची अनोखी शिवभक्ती. शहाद्यात आदिवासी वसतिगृहातील पाणी प्रश्न पेटला. पाण्यासाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन. शहाद्यात वसतिगृहातील मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर. नागपूर शहरात बंजारा समाजाचा तीज रोपण उत्सव कार्यक्रम उत्साहात पार. पद्मावती नगर येथे तांड्याचे नायक प्राध्यापक डीबी चव्हाण यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडलाय. जुहू बीचवरील कचरा कोळीवाड्याच्या दिशेने सभा. कोळीवाडा परिसरातील कोळी बांधवांचा आरोप. कोळीवाडा परिसरात लोकशाही मराठीचा रिअलिटी चेक. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सरकारकडून राज्यभर जनजागृती केली जाणार. यासाठी तब्बल 14,82,36,160 रुपयांच्या प्रसिद्धी माध्यम आराखड्यास प्रशासकीय मान्यता. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालय अग्निकांड प्रकरण. नवजात शिशु कक्षाला सील. फॉरेन्सिक विभागाकडून स्पॉट पंचनामा. पावसाळ्यातही पाणीटंचाई. पैठण तालुक्यात 46,000 नागरिक तहानलेले. पैठण तालुक्यात पाणीटंचाईचे संकट. खासगी टँकरने भागवली जातीये तहान. धुळे एफडीएची भेसळयुक्त आणि प्रतिबंधित अन्नपदार्थांविरोधात कारवाई. 1,16,33,418 रुपयांचा अवैध साठा जप्त. रक्षाबंधनानिमित्त खासदार सुप्रिया सुळेंची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट. तुझ्या नसण्यानं निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणार नाही. तू जिथे असशील तिथून तुझं प्रेम आणि आशीर्वाद असेच सदैव पाठीशी राहू दे अशी पोस्ट. रक्षाबंधनावर महागाईची सावली. साखर महागल्यानं मिठाईचे दर वाढलेत. बाजार सजले पण साखर मिठाईच्या वाढत्या दरांनी सर्वसामान्यांचे बजेट बिघडले. मोठी दांडी मारल्यानंतर मुंबईच्या काही भागांमध्ये पाऊस पुन्हा सक्रिय. खार, जुहू, बांद्रा, माहीम, माटुंगा, परळ, चिंचपोकळी, लालबाग या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह जोरदार पाऊस. धुळ्यात 15 दिवसांपासून पावसाची दडी. कापूस पिकावर मिलीबग रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यानं शेतकरी संकटात. ईशापालियम प्रकरणात काल मुंबई हायकोर्टात सुनावणी. आजही सकाळी 11 वाजता हायकोर्टात सुनावणी होणार. यवतमाळमध्ये शेत शिवारात विजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू. अतिवृष्टीमुळे विद्युत खांब वाकलेले सरळ करताना शॉक लागला. एकाचा मृत्यू तर 4 जण जखमी. नेर तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील ही घटना. मोर्शी तालुक्यात वाघिणीची दहशत. शेतकऱ्याचा हल्ल्यात मृत्यू. नवनीत राणा यांची तातडीनं घटनास्थळी भेट. मृतकांच्या कुटुंबाचं सांत्वन केलंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.